नमस्कार मैत्रिणींनो, सर्व आशाताईंचे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत अतिशय उपयुक्त माहिती जून महिन्यातील। तर यामध्ये आपण बघणार आहोत की आता पावसाळा सुरू झाला आहे आणि पावसाळ्यामध्ये पसरणारा जो एक आजार आहे मलेरिया, त्याला आपण हिवताप म्हणतो, त्याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत। तर हा जो मलेरिया आहे, हिवताप आहे, कशापासून पसरतो, कोणत्या डासापासून पसरतो आणि त्याला प्रतिबंध काय काय करायचे, त्याच्यावर औषध काय आहे, औषधोपचार काय आहे, एक आशा म्हणून आपण काय करणार, या सर्वांची माहिती आपण आज बघणार आहोत। आशांसाठी अतिशय उपयुक्त अशी ही माहिती आहे। तर आपण वेळ न घालवता आपल्या आजच्या माहितीला सुरुवात करूया। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। तर बघूया आपण। तर मलेरिया डासांचे नाव सांगा। तर ही ॲनाफिलीस नावाचा जो डास आहे, त्याची जी मादी आहे त्याच्यापासून मलेरिया हा आजार जो आहे पसरत असतो। यामध्ये डास आणि ॲनाफिलीस मादी आणि नर असते, पण जी मादी असते ती चावल्यामुळे त्याचा प्रसार होत असतो। डासांची अंडी नष्ट करण्यासाठी कोणते मासे सोडले जातात? तर या डासांचे जे अंडी नष्ट करण्यासाठी आपण ऐकलं असेल की गप्पी माशाचे टाके बांधले पाहिजे, जसे आपल्या PSCमध्ये आहे, आपल्या उपकेंद्रामध्ये बांधलेले आहे हे गप्पी माशाचे टाके, ज्यामध्ये गप्पी मासे सोडलेले आहे। कोरडा दिवस किती दिवसांनी साजरा करतात? तर कोरडा दिवस हा 7 दिवसांनी म्हणजे आठवड्यातून 1 दिवस करायचा असतो। तो आठवड्यातून 1 दिवस सगळे जे भांडे आहे ते कोरडे करायचे असतात। एक रक्त नमुन्याचे आशांना किती मानधन मिळते? तर आपण दर महिन्याला कमीत कमी 5 तरी BS घेत असतो आणि त्यापेक्षा जरी जास्त मिळाले तरी घेत असतो। पण आपल्याला किती BS घेतले ते 5 BSचे आपल्याला पैसे मिळतात 75 रुपये, म्हणजे एका BSचे आपल्याला 15 रुपये मिळतात। डासांची वाढ होऊ नये म्हणून कोणता उपाय करावा? ज्या ठिकाणी डास येतात त्या ठिकाणी फवारणी करावी, पाणी साचू देऊ नये, साठलेल्या पाण्यावर तेल टाकावे। तर ह्या ज्या काही डासाची उत्पत्ती होऊ नये म्हणून करायचं आहे, ज्या ठिकाणी डास येतात त्या ठिकाणी फवारणी करावी आणि पाणी वाहते करावे, साठवू नये। कारण जे डास आहे मलेरियाचे ते स्वच्छ पाण्यामध्येच अंडी घालतात आणि जे घाणेरडं पाणी आहे त्यामध्ये सुद्धा अंडी घालतात, पण जे मलेरियाचे हिवतापाचे जे डास आहे ते स्वच्छ पाण्यामध्येच अंडी घालतात आणि त्यामुळे ते जे आहे उपाययोजना आपल्याला करायची आहे ती फवारणी करायची आहे, पाणी साचू नाही द्यायचे आहे आणि साठलेले जे पाणी आहे त्याच्यावर तेलाचा तवंग टाकायचा आहे। नंतर आहे आपण पाहूया की हे जे आजार आहे ते कोणकोणत्या डासामार्फत पसरत असतात। तर हा जो हत्ती रोग आहे हा क्युलेक्स नावाचा जो डास आहे त्यापासून होतो। डेंग्यू हा आहे एडिस इजिप्टी नावाच्या डासापासून होतो। मलेरिया ॲनाफिलीस नावाच्या डासापासून होतो आणि अतिसार हा आजार आहे हा पाण्यापासून, दूषित पाण्यापासून होतो। जे आता आपण अतिसार जो आहे राबवत आहोत, आपला 16 जूनपासून तर 31 जुलैपर्यंत हे जे आपण राबवणारा अतिसाराची मोहीम, तर हा अतिसार जो आहे दूषित पाण्यामुळे होतो आणि आता पावसाळ्याची सुरुवात आहे, पावसाळ्याच्या सुरुवातीला हा आजार पसरण्याची जास्तीत जास्त शक्यता असते आणि हवेतून जो होणारा आजार आहे तो आहे स्वाईन फ्लू। त्याच्यानंतर आपण बघूया की कावीळ हा आजार डासांमार्फत पसरतो का नाही? कारण कावीळ हा आजार जो आहे रक्ताचा आजार आहे आणि हा आजार डासांपासून पसरत नाही। क्लोरोक्विनची गोळी ही मलेरिया आजारावर दिली जाते। मलेरियामध्ये आपण क्लोरोक्विनची आणि परत एक दुसरी प्रायमाक्विनची गोळी देत असतो। घाणेरड्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते। बरोबर आहे, कारण 2 प्रकारचे डास आहे, एक जे स्वच्छ पाण्यामध्ये अंडी घालतात त्यापासून मलेरिया पसरतो आणि जे इतर दुसरे डास आहे ते घाणेरड्या पाण्यामध्ये अंडी घालत असतात, जसे की डेंग्यूचे डास आहे, हत्ती रोगाचे डास आहे, हे घाणेरड्या पाण्यामध्ये अंडी घालत असतात। झिंकची गोळी अतिसार झालेल्या रुग्णांना दिली पाहिजे। तर ही झिंकची गोळी आहे ती आपण 14 दिवस जे आपले
अतिसार झालेले बालक असतात त्यांना आपण 14 दिवस देत असतो. जरी त्यांचा अतिसार थांबला असेल, 2-3 दिवसात बंद झाला असेल, तरी त्यांना आपण ही अतिसाराची गोळी म्हणजे झिंकची गोळी त्यांना देत असतो. जानेवारी 2025 पुण्यात गुलेनबारी सिंड्रोम आजार दूषित पाण्यामुळे पसरला आहे. तर हो, हा जो आजार आहे की डॉक्टर लोकांचं असं म्हणणं आहे की हा दूषित पाण्यामुळे, दूषित अन्न खाल्ल्यामुळे आणि दूषित जे मांसाहार आहे त्याच्यामुळे हा आजार पसरलेला आहे. त्यानंतर आहे मलेरिया आजार प्लास्मोडियम नावाच्या परजीवी जंतूमुळे होतो. डासांची पैदास पाण्यामध्ये होते. आशांनी हिवतापासाठी क्लोरोक्विन ही गोळी देणे गरजेचे आहे, जे आपण आजार झाल्यावर, हिवताप जो आहे मलेरिया आजार झाल्यावर आपण आपल्या रुग्णांना देत असतो. दूषित पाण्यापासून अतिसार, कॉलरा, विषमज्वर, टायफॉइड, आमांश, हेपॅटायटिस ए आणि पोलिओ इत्यादी आजार होत असतात. डेंग्यूचा प्रसार एडिस इजिप्ती या डासामार्फत होत असतो. तर हे आपण अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच समाप्त करूया. परत आपण भेटू आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व माझ्या आशाताईंना, माझ्या मैत्रिणींना नमस्कार.